वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। आंदोलन नागपूर महानगरपालिकाच्या माध्यमातून श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री यांच्या खिलाफ आहे। नागपूरला सावत्र भाऊची भूमिका अपनावलेली आहे हा एकनाथ शिंदे साहेबांनी। आमच्याकडे फायरमॅन नाही, नागपूर बिना फायरमॅन 2 वर्षापासून भरती अटकलेली आहे। भांडेवाडी डम्पिंग यार्ड 22 एकराचा जडून गेला, लोक पेटून गेले, नुकसान झाला, दुवारमुळे लोकांना अस्थमाच्या शिकायत झाला। आता पावसाळा येणार आहे, मान्सून येणार आहे। फक्त आता यांनी काय केली, नाममात्राची इलेक्शन म्हणून 100 लोकांची कंत्राटी भरती। अरे तुमचे सुरक्षा सल्लागार जे आहे, तुमची सिक्युरिटी आहे, ते तुम्ही कंत्राटी का करत नाही? तुम्ही फायरमॅनला कंत्राटी करता। हा फायरमॅन भारतीय शहरांच्या सुरक्षाची स्पायनल कॉर्ड आहे आणि ते तुम्ही 100 ची कंत्राट 1200 फायरमॅन ऐवजी फक्त 100 ते पण कंत्राटी भरती। आमच्या त्या कंत्राटी भरतीला नागपूर पासून दुजा भाव करणारे एकनाथ शिंदे साहेब, अरे तुमचे भांडण देवेंची सोबत आहेत, परंतु जनता का मरली पाहिजे, जनता का मेली पाहिजे? पुन्हा भोंगळ कारोबार आहे हा। नागपूर महानगरपालिकामध्ये फंड नाही, प्रशासक निरर्थक आहे, प्रशासक अपाहिज आहे, पैसा घेऊन फिरून राहिलेला आहे, फंड नाही म्हणतात। आणि एकनाथ शिंदे, तुम्ही जेव्हापासून नगर विकास मंत्री बनल्या, तुम्ही किती मीटिंगा घेतल्या नागपूर महानगरपालिकेची, हे आम्हाला तुम्हाला जाब विचारायचे आहे। जर फायरमॅन स्थायी भरती झालेली नाही, जर भांडेवाडीवाल्यांना न्याय भेटला नाही, त्यांच्या भिंत्या तुटून आहे, मान्सून मध्ये सांडपाणी त्यांच्या घरात जाईल, ह्याचे जबाबदार कोण? हे कंत्राटदार जे नागपूर महानगरपालिकेचे आहे, कर्मचाऱ्यांचं शोषण करत आहे। आपली बसलाचार आहे, सांडपाणीचं काही नाही, तुम्ही भांडेवाडीच्या काही उपाययोजना नाही। आज आमचा विरोध नागपूर महानगरपालिका माध्यमातून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना आहे। जर शिंदे साहेब तत्काळ ह्या 2 वर्षापासून लंबित भरती प्रक्रिया फायरमॅनची नाही केली, भांडेवाडी वासियांना न्याय नाही भेटला, तर आम्ही तुमच्या पुतळा दहन करू, अशी चेतावणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून नक्की आहे। त्यांच्या वागण्यामुळे नागपूर महानगरपालिकेमध्ये नागपूर शहरवासियांना खूप कष्ट होत आहे, कारण इथे दूषित पाणी येत आहे, रस्त्यात खड्डे पडलेले आहेत, पावसाळा सुरू असल्यामुळे नाले सफाई झालेली नाही आहे, झाडं वाढले आहेत, विद्युत प्रवाह वाढलेला आहे, त्यामुळे नागपूरची जनता त्रस्त झाली। म्हणून आम्हाला शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढावा। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा।